मिळालाच पाहिजे। ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। ग्राम रोजगार सेवक संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळालाच पाहिजे। ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे। ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। ग्राम रोजगार सेवक संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार संघटनेचा विजय हो। ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळालाच पाहिजे। ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मिळालाच पाहिजे। रोजगार सेवक सातारने आम्ही 15/2/2017 पासून ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणास बसलो आहे। खांबन आंदोलन आरंभलेले आहे। यापूर्वी शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन भेटी घेऊनही शासनाने आमची कामाची दखल घेतलेली नाही। तर आम्हाला आता आमच्या मागण्यांसाठी हे आंदोलनाचा हत्यार उपसावा लागलेला आहे। तरी शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य नाही केल्या तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू। आमच्या मागण्या आहे ग्राम रोजगार सेवकाला निश्चितपणे मानधन दिलं गेलं पाहिजे। 5 किलोमीटरच्या आत त्यांच्या बदल्या या गावाहून त्या गावाला का त्या गावाहून ह्या गावाचं ग्राम रोजगार सेवकाची बदली केली पाहिजे। व आमचं मानधन जे ते आमच्याच वैयक्तिक अकाउंटवर दिलं गेलं पाहिजे। या आतापर्यंत आम्हाला मानधन दिलं जातं, परंतु ते ग्रामपंचायतीला येतं आणि ग्रामपंचायत आम्हाला देते। तर त्याच्यात बऱ्याच ग्राम रोजगार सेवकांना ग्रामसेवक हे मानधन देताना टाळाटाळ करते आणि त्याचा कामावर विपरीत परिणाम जाणून येतो। म्हणून आमचं मानधन हे आमच्या अकाउंटवर व्यक्तिगत अकाउंटवर दिलं गेलं पाहिजे। यासाठी आम्ही काम बंद आंदोलन आरंभलेलं आहे। ग्राम रोजगार सेवकांना